19 जुलैला काँग्रेसच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे। विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांसंदर्भात देखील मोठा निर्णय होणार आहे। या बैठकीला राज्यातील सर्व महत्त्वाचे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार असून दिल्लीतून के.सी. वेणुगोपाळ आणि प्रभारी रमेश चेन्नितला देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे। अपडेट जाणून घ्यात राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, ही बैठक किती महत्त्वपूर्ण असणार आहे? दीपक, पाहतो आपण 19 जुलैला जी आहे ती काँग्रेसची कार्यकारिणीची मुंबई बैठक आहे। टिळक भवनला ही बैठक होईल। खरं तर जागा वाटपासंदर्भातली ही बैठक आहे आगामी विधानसभेच्या। मात्र या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीची काय काँग्रेसची मतं फुटलेली आहेत। 7 आमदारांनी जे आहे ते पक्षाच्या विरोधात जाऊन मतदान केलेलं आहे। त्यांच्यावरती कारवाई संदर्भात जी आहे ती चर्चा होऊन कारवाई होण्याची दाट शक्यता आहे। कारण परिषदेमध्ये मतं फुटल्यानंतर तत्काळ काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली आणि त्यांनी दिल्लीमध्ये जे आहे ते अहवाल पाठवलेला आहे की 7 मतं फुटलेली आहे। मतं फुटत असताना अशी माहिती मिळते की जी मतं फुटलेली आहे त्या मतांवरती जे आहे मतपत्रिकेवरती मार्किंग करण्यात आलेली होती। त्यामुळे नेमके 7 लोक कोण आहेत हे सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांना कळलं असावा अशा प्रकारची शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने कारवाई होणार आहे। खरं त्या बैठकीला के.सी. वेणुगोपाल हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आणि रमेश चन्नीतलाल प्रभारी जे आहेत ते उपस्थित राहतील। त्यामुळे या बैठकीमध्ये विधान परिषदेचे काय पक्षाच्या बाहेर जाऊन त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई होईल। मात्र आगामी विधानसभेमध्ये कसं जागा वाटप करायचं यावर सुद्धा चर्चा होणार आहे। ही कार्यकारिणीची बैठक संपल्यानंतर पुन्हा काही सिलेक्टिव्ह नेत्यांची बैठक होणार आहे, त्यामध्ये संपूर्ण ही रणनीती ठरली जाईल। राजू, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। नमस्कार। मन शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन शुद्ध तुझंचा दुसरा सीझन। होई मन शुद्ध